तुम्हाला माहितीये आपल्याला सगळ्यात जास्त त्रास आपल्या आयुष्यामध्ये कोण देतं? महत्वाचा प्रश्न आहे, राईट? कारण जर आपल्याला कळलं की सगळ्यात जास्त त्रास कोण देतं, तर त्याच्यापासून आपण थोडेसे दूर राहू. बघा आता दूर राहता येतंय का त्याच्यापासून? ओके. सो सगळ्यात जास्त त्रास आपल्याला आपले स्वतःचे विचार देतात. कसं जाणून घ्यायचंय? बघा, आता एक गावाकडचं उदाहरण घेऊ. गावाकडं सगळ्यात जास्त वाद कशावरून होता माहितीये का? बांध कोरल्यावरून. ओके. याने थोडासा बांध कोरला, याने इकडंच नांगरलं, याने तिकडंच केलं. जिथे थोडासा हे बघ, एखादी गोष्ट चुकीनी पण झालेली असेल, पण एक जिथे थोडासा बांध कोरलेला वाटला, की लगेच आपली विचाराची जी श्रृंखला आहे, एकदम सुसाट, एकदम आपलं जे मन आहे, एकदम सुसाट वेगाने त्याच्या विरुद्ध विचार करायला लागतं. भलेही त्या माणसाबरोबर काल आपण एकत्र जेवण केलं असेल, एकत्र त्याच्या घरी जाऊन जेवण केलं असेल, पण जर ही गोष्ट जर डोक्यात घुसली, तर एवढा राग येतो. आता तुम्हाला अगोदर पण सांगितलं आपल्याला राग का येतो आणि काय होतं रागाने. ॲड्रेनल रश होतो, बरंच काय काय होतं. ओके. त्याच्यामुळं आपला बीपी वगैरे सगळं शूट होतं. ओके, रागामुळं. तो व्हिडिओ बघा रागाचा. बांध कोरल्यामुळे लगेच आपण विचार करायला लागतो. याने आज माझा बांध कोरला, उद्या मी त्याचा कोरील, उद्या मी त्याला हे करेल, तो जर भेटला तर मी त्याला हे बोलीन. नाही नाही, असं नाही, मग मी त्याला तसं बोलीन, मी त्याच्या याला हे करेल, त्याला हे करेल. जर समजा त्यांनी हात उगारला तर मी काय करेल. कुठे जातात, कुठेत आपले विचार? इव्हन कोर्ट कचेरीपर्यंत जातात. गावात घेऊन जातो आपण ते वाद, कोर्ट कचेरीपर्यंत जात आहेत विचार. प्रत्यक्ष घडतंय काय? काहीच नाही. तुम्ही फक्त बांधाच्या बाजूला उभे आहेत आणि विचार चालू आहेत. बघा कसं होतंय ते. शहरातलं एक उदाहरण घेऊ. शहरात किंवा खेड्यात पण आता गाड्या भरपूर झाल्यात. काय होतं, एखादा जोरजोरात हॉर्न वाजवतो किंवा एखादा कट मारून जातो. बघा कसा राग येतो त्याचा. किती राग येतो. आपण काय काय विचार करायला. तो जर त्याला हॉर्न मारून थांबू, त्याला हे बोलीन, त्याला ते बोलीन, त्याने जर हात उगारला तर मी त्याच्या कानाखाली मारेल, त्याला हे करेल. अरे पण नको, कानाखाली मारल्यावर प्रॉब्लेम होईल, पोलिसात जाऊ शकतो. नाही मग त्यांनी जर शिवी दिली तर मी त्याचा दात तोडील. अरे बापरे बापरे बापरे. त्याची गाडी परत भेटू दे, त्याच्या गाडी लक्षात ठेवतो, त्याचा चेहरा कसा होता ते पण लक्षात ठेवतो, परत भेटू दे, त्याला विचारील. नाही यांनी मग काय भांडणं होऊ शकतात. नाही मग काय करेल मी, याला सांगेन, त्याला सांगेन. काहीच जर झालं तर आहे माझा मित्र PSI, त्याला फोन करेल. मारामाऱ्यात जर झाला तर फोन करून 4 जणांना गोळा करेल. जास्तच झालं तर कोर्ट कचेरी करेल, पोलिसात जाईल. अरे चाललंय काय? तुम्ही कुठे गाडी चालवताय, तो गाडीवाला कट मारून निघून गेला. परत तो भेटण्याचे चान्सेस किती आहेत? 0.0001%. म्हणजे विनाकारण कुठलीही गोष्ट आपल्याला त्रास देऊन जाते. कुठलीही गोष्ट. किती त्रास होतो, मनस्ताप होतो. बापरे बापरे बाप. कुठलीही गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध झाली की आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. काय माहितीये, आपण विचार करायला सुरुवात करतो ना. अरे तिथं विचार थांबवा ना. असे जर विचार आले, इथून पुढे लक्षात ठेवा, असे जर विचार आले तर त्याला पहिलं सांगा स्टॉप, थांब, कुठे चाललाय. हा जो आपण बांधाच्या बाजूलाच उभे. जर समजा नांगरणारा दुसरा असेल, चुकून त्याच्याकडनं जर टर्न झाला नसेल ट्रॅक्टर योग्य वेळेत, लागला असेल एखादा फाळ बांधाला, ओके, त्याच्या मनात नसेल, किंवा ते जे आहे नांगराचं ते त्या याच्यात बसत नसेल, त्याच्यामुळे त्यांनी थोडस या बाजूला घेतलं, काहीही होऊ शकतं. ओके, असा चांगला विचार करा ना. शांततेने विचार करा, म्हणजे तुमचा ॲड्रेनल रश होणार नाही, तुम्हाला स्वतःला त्रास होणार नाही. किंवा त्याला जाऊन भेटा डायरेक्ट. तो विचार थांबवा, पहिलं तो विचार थांबवा, त्याला जाऊन भेटा. बाबा रे, हे बघ, एवढा छोटासा बांध का हे झाल्यामुळे माझे विचार, काल आपण एकत्र जेवलो, एकत्र बसलो, पण माझे विचार चुकीच्या दिशेने गेले. आज असं केलंय, थोडंसं बुजून टाकतो मी, उद्यापासून तसं करू नको. दोघांनाही त्रास होणार आहे. आपण शेजारी आहेत, आपल्याला काय शेजारी बदलता येत नाहीत, बरोबर. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं, हम लोग पडोसी नाही बदल सकते, बरोबर. त्याच्यामुळे शेजारी काय बदलता येत नाही. विनाकारण भांडणं करून
आणि असे किती दिवस जगणार आहेत रे आपण. ओके, आता तर आयुर्मान 70 वर्षावर आले. त्याच्यात चांगलं राहणं आणि घेऊन जाणार आहे तो बांध घेऊन जाणार आहे का? नाही. सगळ्यांना कळतं पण वळत नाही. हा लय मोठा प्रॉब्लेम झाला. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपलं जे माइंड आहे ना, माइंड, त्याला कळत नाही बघा आपण प्रत्यक्ष करतोय की अप्रत्यक्ष करतोय. आणि हेच कारण आहे आपल्याला जास्त त्रास व्हायचं. आपण काहीही न करता आपल्याला भरपूर त्रास होतो. दुसरं एक चांगलं उदाहरण देऊ. मूवी बघता का तुम्ही? मूवी ज्या वेळेस मूवीचा एकदम इमोशनल सीन चालू असेल त्यावेळेस आपल्याला आपल्या इमोशन, आपली एनर्जी, इमोशन बाहेर येतात. ओके, इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. एनर्जी बाहेर येते, आपण रडायला लागतो. आता जर ते समजा तो हिरो आला, एखाद्या त्याच्या बहिणीवर किंवा अत्याचार केला असेल, भरपूर मूवीमध्ये असं बहिणीवर अत्याचार केला, भाऊ आला आणि मारतोय त्या हिरोला, आपण त्या विलनला त्या हिरोच्या कॅरेक्टरमध्ये घुसून स्वतः मारतो त्याला. मार मार मार, चांगला मार, थोबाड फोड, त्याच पाय तोडून टाक, हात तोडून टाक. ते आपलं ऐकणार आहे का? तो मूवी ऑलरेडी बनलाय, चित्र चालू आहे, पडदा आहे फक्त कापडाचा. त्रास कुणाला होतोय? आपला बीपी वर खाली होतोय. हे बघा, मनोरंजन हे सगळ्यात मोठं कारण होऊन चाललंय आता स्ट्रेसचं. लक्षात घ्या, विनाकारण स्ट्रेस येतोय आपल्याला. बघितलेलं असतं मूवीमध्ये आणि आपला बीपी हाय झाल्यामुळे जर कोणी त्यावेळेस जर आपल्याला कोणी थोडंसं ओरडून किंवा डिवचलं ना, बाबा 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 असा राग येतो, शिव्या किंवा मारायचंच राहतो आपण त्याला. का माहिती? आपले ॲड्रेनल रश हाय असते. त्या हायेस्ट इमोशन स्टेट मध्ये जर कोणी आपल्याला डिस्टर्ब केलं तर भरपूर राग येतो, डिस्टर्ब होते ना आपली ती. समजा टीव्हीवर एखादा सीन चालू आहे, चांगला जबरदस्त मालिका चालू आहे किंवा काय चालू आहे, आणि पोरगा आलं किंवा पोरगी आली, पप्पा पप्पा मम्मी मम्मी, आई बाबा आता कोणी म्हणत नाही, पप्पा पप्पा मम्मी मम्मी असा हात पकडला, कसला राग येतो. चुप्प बस ना, तुला किती वेळा सांगितलं तिथं बस आणि घे ते, आणि काय करायचं ते कर. नाही मोबाईल पाहिजे, घे धर. म्हणजे बायका मनातल्या मनात पार घाल तुझ्या माड्यावर घे मोबाईल आणि जाय तिकडं, पण मला मालिका बघू दे. इथे एवढा इमोशनचा सीन चाललाय, माझे एकदम हाय झालाय इमोशन, माझा राग वाढलाय, मला रडू येतंय, आणि तुझं काय चाललंय, निघ. बघा होतंय काय याच्यामुळं, आपले जवळचे नातेवाईक सुद्धा, त्यांना सुद्धा राग येतो नंतर, कारण रागाचं उत्तर रागातच भेटतंय आजकाल. तो जो राक्षस आहे कलीचा किंवा राग आहे, तो जर आपण जर रागाने उत्तर दिलं, समोरचा रागाने उत्तर देणार. तुम्ही जर गोडीत उत्तर दिलं तर आपण पण गोडीत उत्तर देतो. त्रास कुणाला होतोय हे लक्षात घ्या ना, त्रास आपल्यालाच होतोय. आता आणखी एक उदाहरण देतो. गावाकडे, आता मी गावाकडे आलेलो आहे. गावी आल्यानंतर मी एक गाडी लावली एकदा एकांतात एकदम, कारण एका कार्यक्रमाला जायचं होतं. आल्यानंतर पाहिलं गाडीला पूर्ण स्क्रॅच मारले. म्हटलं ठीक आहे, काही प्रक्रिया दिली नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस गाडी आणली इकडं आणि सगळे ते कार्यक्रमात माणसं बसलेले होते आजूबाजूचे, ते बघून त्यांचाच बीपी हाय झाला. गाडीला म्हणजे दगडाने स्क्रॅच मारले, ते नवीन गाडी, एवढे स्क्रॅच कोणी मारले? मला काही वाटलं नाही. कारण मी काय विचार केला तुम्हाला सांगू, मी विचार केला, म्हटलं एखाद्या लहान मुलाने दगड घेतला असेल आणि फिरवत बसला असेल गाडीला, फिरत असेल, चक्कर मारत असेल धरून. मी सुद्धा बऱ्याच वेळेस केलंय, पण मी भिंतींना केलंय, त्यावेळेस गाड्या नव्हत्या. दगड घेऊन भिंतींना किती जणांनी रेषा काढल्यात, हात वर करा. भरपूर जणांनी, भरपूर आनंद भेटतो त्या गोष्टीमध्ये. मग एखाद्या लहान मुलांनी थोडासा आनंद घेतला असेल, स्क्रॅच काय मी रिपेअर करील, बरोबर ना, स्क्रॅच रिपेअर होऊ शकतो. त्याच्यामुळे मी त्याच्यावर विचार करणं बंद केलं. हा विचार केला चांगला विचार. दोन आपल्याला पर्याय असतात, एक तर चांगला विचार, किंवा मग त्याला डायरेक्ट पोलिसात घेऊन जायचं, किंवा डायरेक्ट मारामारी करून किंवा कोर्टात घेऊन जाणे. मनातल्या मनात तिथं जागेवर उभ्या म्हणजे जिथं बांध कोरलाय तिथंच उभ्या. दुसरा पर्याय काय? त्याला जाऊन भेटणे आणि सगळं चांगला विचार करणे.
ज्यांना राग आला ते गाडीचे स्क्रॅच बघून, माझे जे जवळचे नातेवाईक आहे, त्यांच्या मनात काय काय मूर्ख माणूस आहे, कोणी केलं हे, काय केलं, काय विचार असतात लोकांचे, काय प्रवृत्ती असते लोकांची, चाललेत कुठे विचार. अरे एखाद्या लहान मुलाने केलं असेल ते, पण आपलं काय, प्रवृत्ती वाईट आहे लोकांची, खराब करून टाकली गाडी, हे केलं ते केलं, बीपी हाय झाला सगळ्यांचा. कोणाला त्रास झालाय? त्यांना. प्रत्येक वेळेस आपल्याला चॉईस आहे, एक तर चांगल्या दिशेने विचार करा किंवा वाईट दिशेने विचार करा. त्रास तुम्हालाच. लक्षात घ्या, त्रास तुम्हालाच होतो. बघा, लक्षात येतंय का? प्रत्येक वेळेस आपल्याकडे चॉईस आहे. अशा वेळेस ना तुम्हाला सांगतो एकच गोष्ट करायची. आपला जो मेंदू आहे ना, त्याच्यात विचार चालू असतात एकदम फास्ट. 2-3 छोटंसं टेक्निक सांगतो तुम्हाला. पहिलं टेक्निक, एक तर डोकं हादरवायचं, असं हल्लं डोकं. ओके, जसं लहान मुलाला झोपायला आपण झोळी हलवतो ना, जोर जोरात धोका देतो म्हणजे झोपतं येते, तसं जोरात जर हलवलं तर विचाराची शृंखला तुटते आणि आपलं डोकं थोडंसं जागेवर येतं. त्याच्यानंतर श्वास घ्या, मोठा श्वास, लांब दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वासाने काय होतं, आपल्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि जे आपले मेंदूला पण जातं आणि बाकीचे जे स्नायू आहेत त्यांना पण प्रॉपर ऑक्सिजन जातो. आणि ॲड्रेनल, जर तुम्हाला सांगितलं राग आल्यावर ॲड्रेनल रश होतो आणि त्याचा जो प्रभाव आहे ॲड्रेनलचा, तो कमी होतो. रागाचे जे मॉलिक्यूल आहेत शरीरातले, केमिकल आहे, त्याचं प्रमाण थोडंसं कमी होतं. त्यामुळे जोरात जोरात श्वास घ्या, राग कमी होऊन जाईल बघा तुमचा, निघून जाईल. आणि मग तर चांगला विचार केला, ठीक आहे, काय फरक पडतो, अशा किती गाड्या घेतल्यात मी आणि किती आल्यात आणि गेल्यात. गाडी काय म्हणजे त्याने माझ्या अंगाला स्क्रॅच, अरे अंगाला मारलेला स्क्रॅच सुद्धा रिपेअर होतो, खपली येते आणि निघून जातो. कशाला विनाकारण राग, परत रागाने त्याला पकडायचं, त्याला मारायचं, हाणायचं. एखादं पोरग समजा सापडलंच तर साधं कुटणार नाही बाबा, लोक चांगलं कुटतील त्याला. तुला अक्कल नाही का रे, तुझा आईबाप कोण आहे? हा, म्हणजे त्रास आपल्याला होतोय हे लक्षात घ्या. वरतून जर आपण पंगा घेतला, रागाचं उत्तर रागातच भेटणार आहे. पंगा घेतला तर भांडणं कोर्टापर्यंत जायला वेळ लागणार नाही. मग आयुष्यभर त्रास होतो बघा. शेजारच्यानी बांध कोरला तर आयुष्यभर दोघांनाही त्रास होतो. त्याला नुसतं बघितलं तरी तळपायची आग लगेच मस्तकाला जाते. किती वेळा त्रास घेणार, किती वेळा हे ॲड्रेनल रश तुम्हाला त्रास देणार आयुष्यभर. एक छोट्या गोष्टीने आयुष्यभर त्रास होत जातो आपल्याला. एखाद्याने गाडीच्या आपल्याला डॅश मारला चुकून, तो जर रोज जरी दिसला तरी, हे बघ, हा बघ, हा आता शिव्या सुद्धा येतात, हा मूर्ख आहे बघ, तो हा नालायक, माझ्या गाडीला डॅश मारला, दिसत नाही त्याला, हे नाही होत त्याला, ओके, फार बोटं मोडून. सो होतंय का प्रत्यक्ष? काय होतंय मला सांगा, प्रत्यक्ष होतंय का? काही जातंय का कोणी कोर्टात? जातंय का कोणी परत प्रत्यक्ष त्याला मारतोय का आपण? काहीही होत नाही प्रत्यक्ष. हे सगळं अप्रत्यक्ष चाललंय, मनाचे खेळ चाललेत हे. याच्यामुळे लक्षात आलं, आपल्याला सगळ्यात जास्त त्रास आपले स्वतःचे विचार देतात. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्हाला वाटेल का आता मला राग येतोय किंवा छोटीशी गोष्ट घट, काही फिजिकल गोष्टीचा तर विचारच करू नका, बाकीच्या गोष्टींचा काहीही होऊ दे, रिपेअर होतंय. ते रिपेअर कसं करायचं त्याच्यावर जास्त एनर्जी घाला. तुमची एनर्जी त्या रागात घालू नका. त्रास तुम्हाला होईल. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे, टीव्ही मध्ये भांडणं करतायत ते, आपण भांडणं करतो आणि ह्या गोष्टींमुळे आपला बीपी हा कमी जास्त होतो. टीव्ही बघता बघता सुद्धा हार्ट अटॅक आलेले भरपूर लोक आहेत. मॅच बघता बघता हार्ट अटॅक आलेले भरपूर लोक आहेत. फुटबॉलच्या मॅच बघता बघता स्टेडियम मध्ये हार्ट अटॅक येऊन मेलेत. सर्च मारा. का? इमोशन्स एवढ्या हाय गेलेले असतात, ॲड्रेनल रश एवढा हाय झालेला असतो की आपला हार्ट सुद्धा सहन करत नाही, गिव्ह अप करत. बघा, आजाराचं मूळ सुद्धा टीव्हीत आहे किंवा या मोबाईल मध्ये. याच्यात चांगल्या गोष्टी पण आहे, चांगल्या गोष्टी बघा. प्रत्येक वेळेस चॉईस आहे आपल्याकडं. चांगलं वांगलं, चांगलं घ्या ना. अरे साधं खाताना आपण निवडून खातो, चांगलं खातो, चांगलंच लागतं ना खायला. चांगलं हॉटेल वगैरे, चांगलंच बघ. एखाद्याच्या हॉटेलमध्ये किचन मध्ये जर घाण बघितली असेल तिथे जाणार नाही माणूस आयुष्यभर. म्हणजे खाताना आपण एवढा विचार करतो ह्या बॉडीचा का जे आपल्याला काही काळापुरतं दिलंय. अरे ह्या माइंडचं काय, आत्म्याचं काय, बुद्धीचं काय, जे आयुष्यभर राहणार आहे. बॉडीचं काही रिपेअर होतं, लागलेलं रिपेअर होतं, हातमाळ तुटलेलं रिपेअर होतं. बुद्धीचं काय, त्याच्यात का कचरा भरतोय आपण, का घाण भरतोय? बघा, जी घाण तुम्ही आज भरताय ते तुम्ही बनता उद्या, हे लक्षात घ्या.
प्रत्येक गोष्ट माणूस दोनदा करतो, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा फील्डवर. जसा सचिन तेंडुलकर असं जर आला वरतून बाउन्स बॉल आला तर मी हुक शॉट मारेल, अगोदर मनात ठरवून जातो. आला बाउन्स बॉल का लगेच अशी बॅट होते त्याची, कारण त्याला माहिती त्याला हुक शॉट मारायचा आहे. म्हणजे अगोदर ती गोष्ट त्यांनी मनात केली आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षात केली. हे पूर्ण आयुष्यभर चालतंय आपल्याला. त्याच्या मनात आहे ना चांगल्या प्रोडक्टिव्ह गोष्टी घ्या. जे श्रीमंत लोक आहेत ना, श्रीमंत लोक किंवा जे पैशावाले किंवा जे सक्सेसफुल लोक आहेत, चला आजकाल पैसा आहे म्हणून सक्सेसफुल असं बिलकुल नाहीये. पण आजकालचं काय झालंय कलियुगामध्ये, थोडक्यात ज्याच्याकडे जास्त पैसा तो सक्सेसफुल मोठा, असं तसं काही नाहीये. कोणीच घेऊन जात नाही. सिकंदर ओके असे हात सोडून गेला होता, काहीच नाही गेलं, घेऊन गेला, जग जिंकलं त्याने. ओके अलेक्झांडर. ओके लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुमच्याकडे दोन चॉईस आहे, एक तर चांगला विचार करायचा, वाईट विचार करायचा. त्या गोष्टी तिथून बाहेर निघा ना. जिथे तुम्हाला राग येतो त्या गोष्टीपासून फिजिकल स्टेट चेंज करा. तुम्हाला तेच सांगतो, ते तिथून बाहेर हाला, बाजूला व्हा, दुसऱ्या याच्यात तुमचं मन गुंतवा. राग येणार नाही, तुम्हाला स्वतःला त्रास होणार नाही, पुढचे होणारे जे आजार आहेत तुमचे ते थांबतील. आणि हे जे टीव्ही आहे त्याचा उपयोग फक्त चांगलं बघण्यासाठी करा. चांगल्या गोष्टी पण भरपूर आहेत त्याच्यावर, 10% राहिल्यात आता, कारण चांगलं कुणाला आवडत नाही. 90% गोष्टीच हिट होतात. ओके तुम्हाला सांगायची गरज नाही की वाईट गोष्टी का आपल्याला बघाव्याशा वाटतात. लगेच थोडंसं काहीतरी क्लिप किंवा जो असतं ना वरचा जो त्याच्यावर काहीतरी दिलेलं असतं अट्रॅक्टिव्ह आपल्या मनाला, करणं लगेच आपण जाऊन बघतो काय नेमकं काय, क्युरिओसिटी. ओके बघा, थोडंसं टीव्ही पाहणं किंवा आपल्या माइंडला वाईट गोष्टी घालणं बंद करा. वाईट विचारची श्रृंखला तिथेच तोडा, नाही तर तिथेच भरपूर मोठे मोठे बंगले बांधतो आपण विचाराचे आणि आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे त्रासापासून जर वाचायचं असलं तर आपल्या विचारांना थांबवायचा प्रयत्न करा प्रत्येक वेळेस, त्यांची श्रृंखला कट करा, नाहीतर आपण भरपूर दूरपर्यंत जातो आणि त्रास आपल्यालाच होतो. ह्या सगळ्या गोष्टीचं आजारात रूपांतर होतं, एवढंच लक्षात ठेवा. बघा पटतंय का आणि जमतंय का. नमस्कार.